मनसे उपतालुका प्रमुख हनुमानजी वारघड़े व ज्ञानेश्वरी महिला मंडल अध्यक्षा सुलोचना हनुमान वारघड़े द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के मीटपाड़ा के जिला परिषद स्कूल व शेलार स्थित शारदा महाविद्यालय के गरीब व ज़रूरतमंद नन्हे मुन्ने विद्यार्थियों को कॉपी वितरण किया गया। तो वहीं मीटपाड़ा जिला परिषद स्कूल में बच्चों के सुविधाओं के लिए 2 कंप्यूटर भी मनसे उपतालुका प्रमुख हनुमान जी वारघड़े व ज्ञानेश्वरी महिला मंडल अध्यक्षा सुलोचना हनुमान वारघड़े द्वारा मुफ्त में दिया गया, जिसका उद्घाटन मान्यवरों द्वारा करते हुए शेलार शारदा विद्यालय में 10वीं व 12वीं के उत्तीर्ण विद्यार्थियों को सम्मान पत्र व ट्रॉफी तथा शाल व पुष्पगुच्छ देकर सत्कार किया। इस अवसर पर मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष DK महात्रे, जिला संगठक मदन अन्ना पाटिल, भिवंडी लोकसभा जिला अध्यक्ष शैलेश बिड़वी, भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुलवी, मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष परेश चौधरी, कामगार सेना अध्यक्ष दयानंद पाटिल, माजी उपसरपंच हरिश्चंद्र वारघड़े, ग्राम पंचायत सदस्य सचिन भोईर, तालुका उपाध्यक्ष संजय बजागे, वाहतूक सेना अध्यक्ष फिरोज खान, महासचिव सुनील नाइक, किरण भोईर, गणेश भोईर सहित भारी संख्या में मान्यवर तथा मनसे के कार्यकर्ता पदाधिकारी, महिला व पुरुष तथा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित थे। इस कार्यक्रम को सफल बनाने में मनसे शेलार शाखा के कार्यकर्ताओं का विशेष योगदान रहा। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। तो एक जोश असतो, ऊर्जा असते लहान मुलांमध्ये की भाषण करायला आले टाळ्या वाजवायला सुरुवात केली, जेणेकरून भाषण पण जोरदार होतं आणि टाळ्या वाजवायला सुरुवात झाली की समजायचं आपण भाषण थांबवायचं। या दोन्ही गोष्टी असतात विद्यार्थ्यांमध्ये। तर आनंद वाटतोय का आज जिल्हा परिषद शाळा मीटपाडा ते विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर वाटप आणि शालोपयोगी वस्तू वाटप, त्यासोबतच खाऊ वाटप कार्यक्रम आज आमचे हनुमानजी वारघड़े साहेब यांनी इथे लावलेला आहे। सर्व विद्यार्थ्यांना माझं आव्हान राहील
तर तुम्ही ह्या कॉम्प्युटरचा दिलेल्या शालोपयोगी साहित्याचा वापर चांगल्या पद्धतीने करावा. त्या वयांच्या पाठीमागे चेहरे नका बनवू विद्यार्थ्यांनो, वयांच्या पाठीमागे चेहरे बनवू नका आणि जे फोटो लागलेले आहेत त्यांना मिशा पाडू नका फक्त, ही तुम्हाला विनंती आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने शिका आणि यापुढे पण तुमचं भविष्य एकदम उज्ज्वल व्हावं याकरता मनसे सतत प्रयत्नशील राहील. याच्या पुढे सुद्धा शैक्षणिक साहित्य जर शाळेला जे जे लागेल तुम्ही हक्काने आमच्याकडे मागा. आम्ही सर्व इथे बसलेली मंडळी तुमच्या सेवेसाठी आहोत. कधी हक्का आवाज मारा तुम्ही, आम्ही तुमच्यासाठी सदैव सेवेसाठी आहोत. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते खरं तर राजसाहेबांनी आम्हाला सांगून ठेवलं आहे की जिथं जिथं कमी असेल तिथं आम्ही गेलं पाहिजे. जसं आम्हाला अन्यायाविरुद्ध लाच मारलं शिकवलेलं असतंय तसं गरजू लोकांना मदत करण्यासाठी शिकवलेलं असतंय. पण या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी शालेय विद्यार्थी आहेत, जे उद्याच्या भारताचे भविष्य आहे. आज आपण स्वातंत्र्यानंतर 75 वर्षाचा स्वातंत्र्य महोत्सव आता यावर्षी आपण साजरा करतो. 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळत आपल्याला. आणि ह्या 75 वर्षानंतर आज खरं तर आपल्याला सगळ्यांनाच ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबर शिक्षण हे अतिशय आवश्यक आहे, ते मिळालं पाहिजे. पण अजूनही दुर्दैवाने अजूनही पुढे गरजूमुळे सापडतात. आपल्या शालेय साहित्य मिळालं नाही म्हणून पुढे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला माहिती आहे हा प्रयत्न फार छोटा आहे. म्हणजे आम्ही दरवर्षी त्या वह्या देत असेल तरी तो प्रयत्न छोटा आहे. पण आमची अशी भावना आहे की खरं तर या वह्या वाचण्यापेक्षा आम्हाला आणखी काही मदत तुम्हाला लागली तर ती करता आली पाहिजे. वह्या एक छोटीशी मदत आहे, इतर शैक्षणिक साहित्य हे आम्ही देतोय. पण आमची आपल्याकडनं सगळ्यात मोठी अपेक्षा आहे की या स्वातंत्र्याचं जे आपण 75 वर्ष साजरे करतोय तो सुरुवात करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि आपल्यातूनच उद्याचा भारत तुमच्या हातून घडणार आहे. इथपर्यंत या 75 वर्षाचं मार्गक्रमण झालेलं आहे. माझी सर्व या विद्यार्थी बालमित्रांना एक विनंती असेल की शिक्षक हे आपलं जीवन घडवत असतात. म्हणून शाळेत आल्यावर शिक्षक जे सांगतील त्याच्यावर अंमलबजावणी करा. कारण ते नेहमी आपल्या भल्याचा विचार करतात, आपल्याला शिकवत असतात आणि त्यांचा ऐका आयुष्यामध्ये खूप मोठे व्हा. एक मोठी गोष्ट इथे मला सांगायची वाटते की तुमच्या शेला गावातून एक मुलगी आता महाराष्ट्र डान्समध्ये भाग घेतलेला तिची निवड झालेली आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. भिवंडी तालुक्याचं तुमच्या शेला गावाचं निवड झाल्यानंतरचं नाव त्यामुळे उज्ज्वल झालेलं आहे. मी फक्त शैक्षणिक त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जर असं बोलणार नाही. तुमच्या अंगामध्ये जो पण गुण आहे त्या गुणाचा विकास निश्चितपणे होईल. आणि तो गुण घेऊन तुम्ही जगाच्या बाजारामध्ये जेव्हा जाल तेव्हा या शाळेचं नाव उज्ज्वल करावं अशी आपल्याकडे आशा वाटतो. आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सफल करते आहे. जय महाराष्ट्र. तालुका उपाध्यक्ष
श्रीमान हनुमान वारगडे हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांनी वया वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आज प्रथमतः मी मीठपाडा इथं शाळेत त्यांच्यातर्फे 2 संगणक त्या शाळेला भेट दिले, जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना ते संगणक हाताळण्याची संधी मिळावी आणि त्यांनी त्यामध्ये प्रगती करावी. असे ते दरवर्षी काही ना काही देतच असतात. मागे शाळेला पंखे दिले, वया वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी करत असतात. आणि इथल्या जे विद्यार्थी 10वी 12वी असे गुणवंत विद्यार्थी असतात किंवा ग्रॅज्युएशन झालेले, त्या विद्यार्थ्यांना दरवर्षी सत्कार करतात. शेवटी कसं असते, आमचा सत्कार कुठेही झाला, विद्यार्थ्यांच्या मनात असते की आमचा सत्कार आमच्या पालकांतर्फे व्हावा, आमच्या शाळेतर्फे व्हावा, आमच्या गावातर्फे व्हावा. आणि ते काम हनुमान वारगडे करणं, त्यांना मी शुभेच्छा देतोय. त्यांच्यातर्फे असेच कार्यक्रम व्हावेत आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा याच संधीचा लाभ घेऊन चांगलं शिकावं, या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं नाव मोठं करावं, ही शुभेच्छा देतो. मला खूप अभिमान आहे का हनुमान वारगडे हे गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करतात. गरीब विद्यार्थ्यांना शिकवतात. पुढे दरवर्षी प्रमाणे आज वर्षी सुद्धा आम्हाला वह्या व बिस्किटे वाटप केले आहेत. आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहोत. हनुमान वारगडे सर हे दरवर्षाप्रमाणे यावर्षी आपल्या शाळेत त्यांनी वह्या वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे हे केवळ आपल्या शाळेतच नाही तर मिठपाळा, शेलार इथल्या परिसरामध्येही वह्या वाटप करतात. शाळकरी मुलांचे शैक्षणिक गरजा पूर्ण होत नाही तर ते त्यांना शैक्षणिक साहित्य भेट देतात व शाळांना भेट देऊन त्यांच्या शाळेतील समस्या कमीत कमी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्यांचे खूप खूप आभार.